हाय, हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि हे संध्याकाळची वेळ आहे. सकाळचं पाठ वेगळं आहे आणि संध्याकाळचं पाठ वेगळं आहे आणि 2 पाठमध्ये आहे हे. आणि इथं बघा मी दारापुढे दिवा लावून घेतला आहे आणि धूप दीप अगरबत्ती लावून दरवाजाची पूजा करून घेतली. आता मी देवघरात आली आणि देवांची पूजा करून घेते. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेते. त्याच्यानंतर मी स्वामी समर्थाच्या इथं आले, पूजा मांडली तिथं आणि त्यांना पण धूप दीप अगरबत्ती तुपाचा दिवा वगैरे लावून घेते आणि त्यांची आरती वगैरे सगळं करून घेते. इथं बघा मी तुपाचा दिवा लावून घेते. लावून झाल्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेते मी. कप धूपदाणी लावून घेते. इथं बघा धूपदाणीमध्ये कप घातले आणि त्याच्यात 2 कापराच्या वड्या टाकून आणि प्रज्वलित करून घेते. त्याच्याने पण ओवाळून घेते स्वामी समर्थाला आणि ते प्रज्वलित होते. 2 कापडाच्या वड्या टाकल्यात म्हणून जास्त ते प्रज्वलित झाले. त्याच्यानंतर शांत झाल्यानंतर एकदम सुंदर आणि छान धूर येतो त्याचा. आणि इथं बघा मी स्वामी समर्थाची आरती करून घेते आणि स्वामी समर्थाची आरती ना आपलं नित्यसेवाच्या पुस्तकात आहे ना त्याच्यानुसार करून घेते. पहिले गणपती बाप्पाची करते, त्याच्यानंतर दत्त महाराजाची, मग स्वामी समर्थाची, गायत्री माताची, त्याच्यानंतर नारायणची आरती करून घेते. मग कपलं अंबाबाईचं झाल्यानंतर मग कपलं प्रार्थना करते. आरती करून झाली माझी आणि कार्तिक म्हटला का मी पण पाया पडतो आणि तो पण मुजरा करून घेतला आणि हसा लागलाय तो पाया पडला आणि मुजरा केला. आणि इथं बघा मी किचनमध्ये आली आणि आता स्वयंपाक करून घेते. आणि स्वयंपाकाला मी मटकीची भाजी आणि भात आणि कपला चपाती आणि गुळाचा शिरा करून घेणार आहे. आणि त्याच्या प्रथम कुकरमध्ये ना मटकी टाकली आणि स्वच्छ धुवून घेतली आणि मटकी जेवढी आहे त्याच्यात थोडंसं जास्त पाणी वतून ना कुकरला ना 3-4 शिट्या करून घेते. आणि एका साईडला बघा मी भात लावला आणि टोपात किंवा कुकरच्या डब्यात असे दोन्ही साईड कसे पण लागतात आणि तरी पण भात माझा चांगला होतो सुट्टा. आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकून ना शिजायला ठेवला. आणि इथं बघा माझा कुकर झालाय. शिजवलेल्या मटकीला फोडणी मारून घेते. त्याच्या अगोदर मी ना कांदा भरपूर असं कापून घेतलाय आणि लसूण पण असं सोलून टेचून घेतलंय. आणि फोडणीला बघा मी एक कढई ठेवली. कढईमध्ये थोडंसं 2-3 पळी ना तेल टाकले आणि त्याच्यात पहिले जिरं टाकले. जिरं, कढीपत्ता, लसूणचा ठेचा आणि कांदा टाकले आणि चांगलं गुलाबी रंग पर्यंत मी परतून घेतले. आणि त्याच्यात ना लाल तिखट, हळद, धनिया पावडर, गोडा मसाला आणि किचन किंग पावडर असे सगळे मसाले टाकून घेतले आणि चांगलं भाजून घेतलं. त्याच्यात मग मी मटकी टाकून घेतली आणि मला जास्त पातळ पण नको, जास्त घट्ट पण नको, मीडियममध्ये पाहिजे. आता इथं बघा मी चांगलं पाणी वतून घेतलं आणि थोडंसं मीठ टाकून झाकण लावून शिजवायला ठेवून देते. आणि इथं शिजते तोपर्यंत मी आता गुळाचा शिरा करून घेते. त्याच्या अगोदर मी एका टोपात ना थोडंसं गूळ आणि थोडंसं पाणी टाकून ना मी शिजवायला ठेवते. आणि इथं बघा माझी मटकीची भाजी तयार झाली. त्याच्यात कापून कोथिंबीर टाकली त्याच्यात आणि एका साईडला ते गूळ विरघळते पाण्यात आणि जास्त उकळून घेत नाही, मिडियममध्ये असंच. आणि तिथं उकळते तोपर्यंत इथं मी शिरा करून घेते. जास्त बनवत नाही शिरा, थोडासाच बनवते. आणि एक कढईत ना थोडंसं तूप टाकते आणि थोडंसं रवा टाकून चांगलं खरपूस भाजून घेते. आणि चांगलं खरपूस भाजून झालं की त्याच्यात ना गुळाचं पाणी टाकते आणि चांगलं हलवून घेते. त्याच्यानंतर त्याच्यात इलायची पावडर आणि भोपळ्याचे बिया टाकणार आहे आणि छान लागतात. आणि एक जीव करून ना चांगलं परतून घेतल्यानंतर झाकण लावून ठेवते. ते वाफेवर बरोबर शिजते तोपर्यंत इथं मी चपात्या करून घेते. आणि आज आमचं उपास आहे म्हटलं संध्याकाळी, आता आज काय भाकरी बनवणार नाही, चपात्याच करणार आहे. आणि उपास ना कधी पण उपास असला की ना उपास सोडताना चपात्यावरच सोडायचा. आणि इथं बघा मी सगळं चपात्या करून घेते मी.
सगळ्या चपात्या करून झाले माझे आणि आता मी स्वामींचं नैवेद्य तयार करते. आता स्वामींना दाखवते आणि स्वामींना नैवेद्य दाखवताना तुळशी पान ठेवावे. सगळ्यांवर एक, 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 एक तुळशीचं पान ठेवलं मीने. स्वामींना नैवेद्य दाखवताना खाली ना पाण्याने ना भरीव चौकोन काढायचं आणि 3 वेळा गायत्री मंत्र म्हणून ना नैवेद्य दाखवायचं आणि तुळशी पान ना स्वामीच्या समोर ठेवायचं. आता आम्ही नैवेद्य तर दाखवून झाले. आता आम्ही उपास सोडतो आणि जेवून घेतो. जेवून झाल्यानंतर स्वामी सेवा करून घेते. स्वामी सेवा करून झाल्यानंतर आज गुरुपुषामृत आहे म्हटल्यावर ना कुंकुमार्चन करणार आहे आणि माझ्याकडे श्रीयंत्र आणि कपला माता लक्ष्मीचं मूर्ती पण आहे. मग दोघांवर मी कुंकुमार्चन करते. 16 वेळा श्री सूक्त म्हणून ना कुंकुमार्चन करून घेणार आहे. त्याच्यासोबत ना विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्ण मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ असं 16-16 वेळा म्हणून ना कुंकुमार्चन करायचं असतं. कुंकुमार्चन करण्यासाठी छोटे-छोटे 2 प्लेट आणले. तसे माझ्याकडे 6 प्लेट आहेत. पण त्याच्यात श्रीयंत्र आणि कुंकुमार्चन करण्यासाठी ठेवलेत मीने आणि ह्याच्यात 16 वेळा श्री सूक्त म्हणून कुंकुमार्चन केलं ना खाली अजिबात पडत नाही. तसंच राहतात. त्या प्लेटमध्येच मी कुंकुमार्चन करते. दुसरं कोणत्या प्लेट नाही करत आणि त्याच्यासाठीच आणलेत आणि असे ना 6 प्लेट आहेत माझ्याकडे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.